श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। भजे श्रीचक्रमनमध्यमनघावल्लभं गुरुं शक्तिपातप्रणेतारं देवी तादात्म्यसिद्धये। कृष्णा पञ्चनदीयोगेभ्यर्च श्रीदत्तपादुके भक्त्या नारायणस्वामी जीवन्मुक्तोऽधुनाभवत्। श्री विद्या शक्तिपात महायोगाश्रम कोल्हापूर संचलित श्री अनघा दत्तधाम यांच्या माध्यमातून मी सुहास मधुकर जोशी सर्व उपस्थित श्रोत्यांस दत्तभक्तांस श्री दत्त स्मरणपूर्वक सादर नमस्कार करतो। श्री गुरुदेव दत्त। श्रीमन नारायण स्वामी चरित्रभाग क्रमांक 3। नारायण स्वामी महाराजांच्या समाधी पर्वाच्या अनुषंगानं त्रिदिनात्मक 3 दिवसांचं हे नारायण स्वामींचं पुण्यस्मरण आपण करत आहोत। या पार्श्वभूमीवरती काल आपण पाहिलं की स्वामी महाराजांचं अद्भुत अशा प्रसंगातून घडलेलं राजापूरच्या गंगेचं स्नान झालं। तिथून पुढे स्वामी सिंधू स्नान करून स्वामी पर्यटन करत वैद्यनाथाला आले, वैद्यनाथ क्षेत्राला आले। ज्या ठिकाणी गुरुचरित्रात उल्लेख आहे की वैद्यनाथाच्या ठिकाणी स्वामी 1 वर्ष गुप्त होते, नरसिंह सरस्वती स्वामी। तर ह्या क्षेत्राला आपण जर कधी गेला तर त्या ठिकाणी गुप्त होते याचा जो स्थानिक संदर्भ आहे तर त्या देवळाच्या खाली उतरायला कोणाडातून पायऱ्या आहेत आणि दगडी तळघर आहे, खाली समोर दत्तपादुक आहेत। तर त्या तळघरामध्ये स्वामी महाराज उपासना करीत असत। नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जे दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार आहेत तर ते तिथं उपासना करीत होते असं तिथं संदर्भ स्थानिक मिळतात। तर त्या स्थानाच्या दर्शनासाठी नारायण स्वामी महाराज वैद्यनाथाला त्या गावात तिथं अंबा आरोग्य भवानी असं गावात म्हणतात, तर त्या स्थानाला तिथं आले। त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं तर त्या स्वामींचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी पादुक आहे हे पाहिलं। तर भोवतीनं ओऱ्या आहेत, आज सुद्धा आपण गेलो तिथं तर थोडंसं टेकडीवर स्थान आहे। तर त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी मुक्काम केला। सर्वांना पादुकांचं दर्शन घ्यायला सांगितलं। त्यावेळेला भगवंत शास्त्री नावाचा एक स्वामी महाराजांचा भक्त स्वामींच्या जवळ आला आणि आसपास राहणारा होता। त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींच्या सत्संगामध्ये आपण राहू अशा हेतूनं तो स्वामींच्या जवळ थांबला। तर आरती तो भगवंत शास्त्री म्हणून स्वामी पदी नेटका वंदोनी अधिवैद्यनाथ निमितो श्रीपाद या पादुका या मादौ तमिवाड गाढ हिनिशी देवालया भीतरी स्थापी पाद उरुसरी उरगतो सक्रोध दंशाकरी। रात्र झाली आणि सर्वजण गाढ झोपेमध्ये असताना त्या भगवंत शास्त्रीचा पाय उरग म्हणजे का सापावर पडला आणि तो सक्रोध दंशाकरी, त्याने अतिशय रागानं त्या भगवंत शास्त्रीला दंश केला। देखे सर्पज दर्पी हा तळी पडे माताही झेंडू चढे धावे कंपित येत तई लगबगा नारायणाच्याकडे। तर आपल्याला त्यानं चावलं काहीतरी अंधारात चावले कळल्यानंतर खडबड जागा होऊन त्यानं पाहिलं तर त्या ठिकाणी साप जाताना दिसला। अतिशय तो घाबरला, माथाही झेंडू चढे। तर डोक्यात त्याच्या ती कळ गेली, एक भीती डोक्यामध्ये व्यापली की आपल्याला सर्प चावलाय, आता आपलं काय खरं नाही। कापत कापत धावत तो लगबगानं त्वरेनं नारायण स्वामींच्याकडे आला। ध्यानी हा यती बैसला सुभगवन हा कार्य नारायणा जाली हो अभिमन्यु पुत्र गतिमा धावेच नारायण। त्यांनी पाहिलं तर रात्री नारायण स्वामी महाराज ध्यानामध्ये बसलेले होते
त्यांनी अतिशय आर्ततेनं प्राणांतिक वेदनेनं स्वामींना हाक मारली, हे भगवन नारायणा, अभिमन्यूसारखी माझी गती झाली आहे हो, मला वाचवा, धावा. करणी शब्द पडे यती सदे तो पावे खुणा अंतरी, शिष्या माझी शिरोमणी म्हणूला तो विप्रकाशी करी, त्या नारायणातई निदेश करी हा काशी कर ब्राह्मणा, सर्पे दंशित विप्रने करी धरी श्रीपादुका दर्शन. स्वामी महाराजांनी डोळे त्याच्या कानावरती शब्द पडल्यावर स्वामी महाराज समाधीतनं व्युत्थान पावले. त्यांनी आपल्या शिष्यामध्ये शिरोमणी म्हणविला जाणारा आपले सत्शिष्य काशीकर महाराज यांना बोलवलं आणि ह्या सर्पदंशित ब्राह्मणाला पादुका समोर न्या, त्याच्याबरोबर पादुकांना स्नान घाला, पादुकांना भस्मलेपन करा, रुद्र एकादशनी म्हणून त्या पादुकांना स्नान घाला आणि ते तीर्थ या ब्राह्मणाला द्या, यामुळे याला सत्वर गुण येईल. तर तेणे सत्वर गुण येईल वदे तैसेच काशी करा. स्वामी महाराजांनी सांगितलं की त्या अभिषेकाच्या तीर्थानं त्यांना गुण येईल. त्याप्रमाणे त्यांनी केल्यानंतर त्या भगवंत शास्त्रींना विषपरिहार झाला आणि त्यांना निरोगी शरीर पुन्हा मिळालं. यानंतर भगवंत शास्त्रींनी स्वामींच्या अनेकवेध स्तुती यांनी पूजा केलेली आहे. ध्यानी पूजनी नमोनी यतिते धूपारती आरती केली त्या भगवंत शास्त्री भुसरे ते वानिली प्राकृती. तिथून त्यांनी त्यांची उत्तम प्रकारे पूजा केली आणि महाराजांना कृपा प्रसादाची याचना केलेली आहे. स्वामी महाराज प्रसन्न झाले. या प्रसंगानंतर स्वामी महाराज त्या गावावरून निघालेले आहेत आणि या ठिकाणी श्रीमच्चरित्रातील इति श्रीमच्चरित्रे द्वितीय पादे श्रीमन्नारायण परिव्राजक वर्णन प्रासंगिक तत्कृत महामहात्म्य वर्णनो नाम प्रथमोध्यायः. या ठिकाणी अबुनाना गर्दे यांनी रचलेल्या श्रीमच्चरित्रातील द्वितीय पादातील श्री नारायण परिव्राजक वर्णन नावाच्या नारायण स्वामींच्या चरित्रातील प्रासंगिक तत्कृत महामहात्म्य वर्णन नावाचा पहिला अध्याय समाप्त होतो. यानंतर दुसरा अध्याय, 2 अध्यायामध्ये आपण स्वामींचे चरित्र पाहत आहोत असं आपण आता म्हणलेलं आहे. त्यानुसार दुसरा अध्यायाचा आता आपण प्रारंभ करू. याप्रमाणे वैद्यनाथाला अंबा आरोग्य भवानी या ठिकाणी भगवंत शास्त्रींना विषसर्प बाधेतून मुक्त करून स्वामी महाराज शिवावतार श्रीमद चिदंबर दीक्षित स्वामी महाराज ज्या ठिकाणी राहत होते त्या देवलपुरामध्ये त्यांच्या दर्शनासाठी निघाले. आपण पहिल्या भागामध्ये याबद्दल चर्चा केली आहे की हा बैलहोंगल या मुरगोड जवळच्या आसपास गावामध्ये देवलापूर ज्याला सांप्रत सर्वजण म्हणतात त्या गावामध्ये श्री कागी नावाच्या सावकारांच्या मोठ्या वाडामध्ये चिदंबर स्वामी महाराज 1 वर्ष राहत होते. त्याच ठिकाणी नारायण स्वामी महाराज 1 चातुर्मास राहिले असा उल्लेख आहे. आणि देवलापूरमधली ती प्रासादिक विहीर वगैरे स्थानं आपण आजही पाहू शकतो. ह्याबद्दल आपण पहिला बोललेलो आहे. तर ह्या देवलपुरी चिदंबर स्वामींच्या भेटीसाठी दर्शनासाठी आमचे नारायण स्वामी महाराज निघाले आणि त्यानंतर देवलपुरामध्ये नारायण स्वामी येत आहेत अशी बातमी जेव्हा चिदंबर स्वामींना लागली त्यावेळेला चिदंबर स्वामी महाराजांनी नगराच्या बाहेर जाऊन यती महाराजांचं संन्यासी महाराजांचं स्वागत करण्यासाठी स्वतः नगराच्या वेशीवर गेले. स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्यांना आपल्या घरी अति आदरानं आणून त्यांनी नारायण स्वामी महाराजांची पूजा केलेली आहे. तर पीठासनी स्वामी महाराज त्या ठिकाणी आले. पीठासनी यती बसे विधा प्रकारी रंगोलिया अतिसुरंगित चित्रकारी दीप प्रकाश बहुसोज्वळ तेजभारी पद्मासनी यती विराजित निर्विकारी. तर पीठासनावरती विविध रांगोळ्या काढलेल्या आहेत. वेगवेगळी चित्रकारी त्यामध्ये रंगीत केलेली आहे. दीप समया लावलेल्या आहेत आणि अतिशय सोज्वळ असे दिसणारे तेज असणारे असे स्वामी महाराज पद्मासनावरती त्या चौरंगावरती पूजा घेत निर्विकारपणे बसलेले आहेत. असं त्यांच्या मनस्थितीचं आणि त्या परिस्थितीचं वर्णन आपल्या अबुनाना गर्दे यांनी केलेलं आहे. मंत्रोक्त हो पूजन तय्यतीचे उच्चारवे गर्जती वेदवाचे करुनिया मंडळ पूजनी ते स्वस्तिक काळे मग दिव्य तेथे. तर त्या ठिकाणी महाराजांची मंत्रोक्त उच्च रवानी मोठ्या आवाजात वेदमंत्र म्हणत त्यांची पूजा झालेली आहे. आणि त्यानंतर यतींच्या पायावर घातलेलं पाणी एका मंडलावरती मांडून यतीच्या पायाचे तीर्थ त्याची
यथाशास्त्र पूजा करून आणि धूपदीप मंगलारती त्या ठिकाणी शिवावतार महास्वामी चिदंबर दीक्षित स्वामींनी केलेली आहे. या ठिकाणी ती आरती आपल्या अबुनाना गर्दीने मांडलेली आहे. दत्त जो परमहंस तो हा नारायण स्वामी, देखुनी दिव्य डोळा करी आरती प्रेमी, आरती परमहंसा. गिळोन आश सर्व वृत्ती नाहीशी केली, पुरी नूरे काही तेथे एक आनंद बोली, आरती परमहंसा. सर्व काळ सर्व ठाई बद्ध मुक्तताही नाही, चिन्मय रूपतेची लागी सखाराम पायी. दत्त तो परमहंस तो हा नारायण स्वामी, देखून आज दिव्य डोळा करी आरती प्रेमी, आरती परमहंसा. याप्रमाणे महाराजांनी त्यांची आरती पूजा केलेली आहे. यतिभिक्षा त्या ठिकाणी झाली. यानंतर स्वस्थ चित्त स्वस्थानी दोघे एका ठिकाणी बसले आणि ते दोघे अवतारी पुरुष ब्रह्मचर्चा करू लागले. अशा प्रकारे 3 महिन्याहून अधिक काळ त्या ठिकाणी त्या दोघांचा सत्संग सहवास घडला. त्या दोघांची ब्रह्मचर्चा जी घडली ती सांगण्याची क्षमता, ती सांगण्याची पात्रता कोणामध्ये आहे असं अबुनाना गर्दे म्हणतात. याच मुक्कामात एकदा अर्धोदय पर्व पुण्यकाळ आलेला आहे. त्यावेळेला सर्वजणांनी त्या पुण्यकाळाला स्नान करण्यासाठी पर्व काळावर स्नान करावं असं नियोजन केलेलं आहे. त्यावेळेला रात्री हा पर्वकाळाचा योग होता आणि गावाच्या जवळ एक मोठी विहीर आहे, परंतु त्यात पाणी कमी होतं. त्या सोबतच्या भक्तगणांना घेऊन चिदंबर स्वामी म्हणाले, आपण सर्वजण स्नानासाठी मलापहारी नदीकडे जाऊया. श्रीमद्दीक्षिततई मलापह नदी जावा करी निश्चय, ऐकून येते राट चिदंबर या बोले सुतोषे अति, रे रे तू अवतार खूण समजे हे पूर्ण की मनमती. ते ऐकून नारायण स्वामी म्हणतात, अहो आपण अवतारी सत्पुरुष, चिदंबर महाराज आपण अवतारी सत्पुरुष आहात. लोकशिक्षणासाठीच आपण हे पर्वस्नान इत्यादी करीत आहात, परंतु इतक्या रात्री आपण एवढ्या लांबवर नदी स्नानास चाललात तर भक्तांची गर्दी होईल, रस्त्यात घोर जीवजंतू असतात त्यांचं भय होईल. तेव्हा आपण मनात वरुणदेवाची प्रार्थना करून लोकांना येथेच स्नान घाला, यांनी कोणताही दोष लागणार नाही ही माझी विनंती मान्य करा. तेव्हा नारायण स्वामी महाराजांच्या वचनानुसार सर्वजण गावातील विहिरीजवळ झाले. तेव्हा चिदंबर स्वामी त्यांना म्हणाले की तुम्ही अग्र अधिकारी आहात, कारण संन्यासी यांना आपल्या धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळं पहिल्यांदा अग्रपूजेचा मान हा त्यांना असल्यामुळं बोले चिदंबर या यतिला ग्यायसे, स्नाना तुम्ही अधिकरा मज मिष्ट भासे, तुझ्या रीती करीत सो यतिराज बोले, दोघे धरो निकर वापी मध्येच आले. तुम्ही अग्राधिकारी आहात तेव्हा तुम्ही प्रथम स्नान करा. तर तुमच्या सांगण्यानुसार करतो असं नारायण स्वामी महाराज त्यांना म्हणाले. त्यानंतर दीक्षित महाराज आणि नारायण स्वामी महाराज हे दोघेही एकमेकाचा हात धरून विहिरीमध्ये उतरले. यानंतर चिदंबर महाराजांनी नारायण यतींना स्नान घालून त्यांना वर पाठवलेलं आहे. यानंतर जांघे एवढ्या पाण्यात स्नान करून चिदंबर स्वामी पाण्याबाहेर आले व हात जोडून त्यांनी वरुणाची प्रार्थना केली. हातात विहिरीचं पाणी घेऊन ते स्वतःच्या शरीरावर प्रोक्षण केलं. तेव्हा पाणी वाढत वाढत नाभीवरून हृदयापर्यंत आलं. चिदंबर स्वामींनी त्या जळात पुन्हा स्नान केलं व सर्वांना लवकर स्नान करण्यास आज्ञा केली. यानंतर तिथं सर्वांनी पर्वस्नान दान इत्यादी केलं. त्यानंतर विहिरीला अमाप पाणी आलं. श्री चिदंबर स्वामी आणि नारायण स्वामी हे दोघेही सामर्थ्य संपन्न होते. श्री चिदंबर गुरु आणि नारायण येते असं त्यांच्यात द्वैत नव्हतंच असं अबुनाना गर्दे आपल्या दृष्टीतनं मांडतात. कारण नारायण स्वामी हे त्यांची गुरु आहेत आणि त्या गुरूंनी त्यांना चिदंबर गुरूंच्या ओट्यात घातलेलं आहे. त्यामुळे हे दोघेही त्यांना एकाकार अद्वैत रूप भासत आहे. त्यामुळे ते म्हणतात की चिदंबर गुरु नारायण येते हे यांच्यात उद्वैत नाहीच आहे. दोघेही वेदांताच्या ब्रह्मस्थितीचा अनुभूतीमध्ये निर्गुण एकाकारच होते. याप्रमाणे काही दिवस चिदंबर स्वामी आणि नारायण स्वामी एका ठिकाणी राहिले. यानंतर दोघांनी एकमेकाचा प्रेमळ निरोप घेतला. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन नारायण स्वामी देवलपुराहून निघाले. चिदंबर स्वामी महाराज त्यांना निरोप देण्यासाठी सीमेपर्यंत आले. त्यानंतर त्यांना नमस्कार करून चिदंबर स्वामी म्हणतात, हे यतिवरा,
त्र्यंबकसुत हे आपल्या सखाराम त्र्यंबक गर्द यांना अबू नानांना उद्देशून या ठिकाणी चिदंबर स्वामी म्हणतात, हे यतिवरा, त्र्यंबकसुत नावाचा माझा शिष्य आपल्या कुटुंबासह वेणुग्रामी म्हणजे बेळगावमध्ये, हे सर्व आपल्या नारायण स्वामी महाराजांच्या सांप्रदायिक लोकांनी हे वाक्य लक्षात घ्यावं, वेणुग्रामी तुरुंगात आहे, त्याला जाताना आपण दर्शन द्यावं, आपल्या दर्शनाने माझा सखाराम लवकर मुक्त होईल. कसं म्हणतात त्यांचं वाक्य त्या ठिकाणी काय आहे, तर हे ऐका जातो, हे ऐका हे जी यती, स्वामी मी तुमचा आज शिष्य म्हणवी, वर्णाश्रमाचारिती जावे या वचनी अमंगल दिसे थोरा पुढे वाक्य हे, श्रेयी ही न गमेच पूर्ण सखया जावे अशी उक्ती हे. जो शिष्य माझा असे नामे त्र्यंबकसुत कार्य अधुना त्या दर्शना देत असे, तुझ्या दर्शनी मुक्त होईल आधी माझा सखाराम तो, तल्लज्जा तुलला निदेश अमुते त्या लागी मी जाणतो, वेणुग्रामी असे कुटुंब सहित मी, कुटुंब सहमी कारागृहाभीतरी. वेणुग्रामी असा या ठिकाणी शब्द आहे. तर तुमच्या दर्शनाने तो लवकर मुक्त होईल असा चिदंबर स्वामींनी या ठिकाणी त्यांना विनंती केली आहे. विनंतीवजा आदेश आहे. त्यानुसार यतिशिष्टाचार बाजूला ठेवून स्वामी महाराज बेळगावामध्ये येऊन कारागृहाकडे सखारामांना भेटण्यासाठी निघालेले आहेत. यानंतर दुर्गद्वार उल्लंघून यतिवदे त्या स्थानीच्या ब्राह्मणा, कोठे त्र्यंबक सूत तो वदतसे वसतसे देऊ तया दर्शना. तर किल्ल्याचा दरवाजा उल्लंघन करून स्वामी महाराज किल्ल्यात आलेत आणि तिथल्या ब्राह्मणांना त्यांनी विचारलं, कोठे त्र्यंबक सूत तो वसतसे देऊ तया दर्शना. तो त्र्यंबकाचा सूत मुलगा कुठं आहे, त्याला मला दर्शन द्यायचं आहे, आम्ही त्याला दर्शन देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा अधिकारी म्हणाले, स्थाना ते अमुच्या चला यतिवरा हा मार्ग जी जावितो. तर स्वामी महाराज, आपल्याला प्रार्थना आहे, आपण आमच्या सोबत चला, आम्ही तुम्हाला मार्ग दाखवतो. पुढे औदुंबर वृक्षातील दत्त पादुका असलेला रम्य परिसर आहे, त्याच्या दर्शनासही आपण चलावे. परंतु मोठा पाऊस आहे आणि वाटही सरळ नाही. हे ऐकून सखाराम जिकडे असेल तिकडेच आम्हाला घेऊन चला. तो आहे तिकडे करू गमन हे, बोलून चाले यती. मला इतरत्र कुठेही जायचं नाही आहे, तर माझा सखाराम जिथं असेल तिथंच मला घेऊन चला, असं स्वामी महाराज म्हणले. आणि मोठ्या पावसात स्वामी सखारामांच्या तुरुंगाच्या दिशेने चालू लागले. यानंतर वार्ता हे किमपि न ठावी आमते, पर्जन्य लागे अति द्वारी रक्षक रक्षति कुमति ते, कारी आम्हा दापिते द्वारा सन्मुख तो यतेश्वर उभा जो ब्राह्मणी वेष्टला. आम्हाला काही सखाराम आतून आपला विचार मांडतात की आम्हाला काहीच ठाऊक नाही आहे की कोण येते. पर्जन्य मोठा सुरू आहे. द्वारावरती आमच्या तुरुंगाच्या दारावरती रक्षक कारागृहामध्ये उभे आहेत. आणि अचानक म्हणले, द्वारा सन्मुख तो यतेश्वर उभा जो ब्राह्मणी वेष्टला. एकूण दत्त म्हणून अवचितपणे जेव्हा स्वामी महाराज त्यांच्या समोर उभे ठाकले तेव्हा स्वामींच्या दर्शनाचं हृदय वर्णन अबुनाना करतायत. द्वारा सन्मुख तो यतेश्वर उभा, माझ्या तुरुंगाच्या दारासमोर साक्षात यतीश्वर उभा असला मी पाहिला, जो ब्राह्मणी वेष्टला, ज्याच्या भोवतीनं ब्राह्मण होते. माथा छत्री दुरून विप्र धरती, पर्जन्य हा लागला. त्यांच्या डोक्यावरती दुरून विप्राने छत्री धरलेली आहे, परंतु तरीही स्वामींच्या अंगावर थोडा पाऊस पडलेला आहे. दृष्टीने उलटीच खेचरी दिसे, मुद्रा सुज्ञानांगुली, मुद्रा सुज्ञानांगुली, कंठी अक्षमणी विभूती धवला, सर्वांगी हे शोभली. नवाक्षी आणि गौरवर्णवपुते आजानुबाहू भला, ये रे त्र्यंबक आत्मजा म्हणून हा शब्द मी ऐकला. अखंड खेचरी मुद्रेमध्ये असलेल्या त्यांच्या हाताची सहज ज्ञानमुद्रा झाली होती. त्यांच्या धवल अंगकांतीवरती रुद्राक्ष माला शोभत होत्या. मी या त्यांच्या स्वरूपाकडे पाहत ध्यानात मग्न असताना, ये रे त्र्यंबक आत्मजा, ये रे त्र्यंबकाच्या बाळा, असा मृदू मायाळू शब्द माझ्या कानावर पडला. गोवत्सासरी धावलोच परमी द्वारांतरी तिष्ठुनी, वासरू जसं गाईकडे धावतो तसं मी त्यांच्या दिशेने धावलो. साष्टांगी नमताची, दारातच मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा ऊठ म्हणती अश्रू आले लोचनी. तर मला ऊठ म्हणले तेव्हा माझे दोन्ही डोळे दाटून आलेले होते. छत्रापरी दोन्हीही ते कर उच्चही करुनी छत्रापरी दाविती, चित्ती प्रेम तदा आले मज बहु सांगो तसे मी किती.
छत्रासारखे दोन्ही हात माझ्या डोक्यावरती धरून त्यांनी मला अभय दाखवलं. ते पाहून माझ्या मनात अतिशय प्रेम दाटून आलं. तो भाव मी शब्दात कसा वर्णन करू. पुढे स्वामी महाराज म्हणतात, हरिश्चंद्रा धर्मानळ रघुवीर काळ घडवी, आणून हे ध्यानी चिद नभपदी चित्त जडवी, असे माते ठावे सकळ दुरिते शीघ्र हरती, क्रमे मास एका त्वरित निघसी उत्तम गती. स्वामी म्हणतात, अरे हरिश्चंद्र, धर्मराजा, नळराजा, रघुवीर यांनाही काळानं वनवास भोगावे लागले. हे जाणून चिदंबरपदी मन रमव. मला ठाऊक आहे तुझे भोग आता लवकर संपत आहेत. 1 महिन्यात तू इथून मुक्त होशील. श्री चिदंबरांना भेटून तुझ्या हितासाठी आम्ही येथे येणे केले आहे. आता भीती सोडून धैर्याने सुखाने राहा, अशी तुला चिदंबरांची आज्ञा आहे. आम्ही पुन्हा येतो असे म्हणत त्यांनी दोन्ही हाताने आशीर्वाद दिला. यावेळी माझ्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. मी म्हणालो, स्वामी, आपल्या पदकृपेनेच हे कष्ट दूर होतील. स्वामीजी, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी वरदहस्त होतो तो जीव देहातच परब्रह्म होतो. हे गुरु, आपला आशीर्वाद असता मला काय कमी आहे. माझ्यावर निरंतर दया ठेवावी. असं बोलून मी त्यांचे पाय घट्ट धरले. तेव्हा ना भी, भिऊ नकोस, उठ असं म्हणून मला उठवून ते पुन्हा माघारी गेले. स्वामी महाराज पुन्हा माघारी गेले. सुटका होऊन किल्ल्याबाहेर येताच अबुना नागर्दे या स्वामी महाराजांच्या आशीर्वादानुसार सर्वप्रथम नारायण स्वामींच्या दर्शनाला बाहेर गेले, वाडीला गेले. यानंतर स्वामी महाराजांची वाडीमध्ये त्यांनी मनोभावे पूजा प्रार्थना केली. स्वामी त्यांना अत्यंत प्रेमानं दूध, केळे इत्यादी प्रसाद दिला आणि विशेष प्रेमाने म्हणाले, श्री चिदंबरांच्या पदी जा, ते तुला आश्रय देतील. असं बोलून स्वामी महाराज कृष्णेच्या पायऱ्या उतरून घाटाकडे निघाले. स्वामींच्या आज्ञेनुसार श्री सखाराम चिदंबर स्वामींकडे गेले. याप्रमाणे चिदंबर स्वामी महाराजांच्या या देवलापूरच्या प्रसंगानंतर नारायण स्वामी महाराजांचा बेळगावच्या तुरुंगामध्ये साक्षात अबुनाना गर्देंना घडलेलं दर्शन आणि तो अतिशय हृदय असा प्रेमळ प्रसंग अबुनाने या ठिकाणी आपल्याला नमूद केला आहे. यानंतर अग्रे यतीते करवीर क्षेत्रा, लक्ष्मी वसे तेथ करीत यात्रा, राजा हिते विप्रपदा नमीती, राहे जनामोद बहुत शिद्धी. यानंतर स्वामी महाराजांनी कोल्हापूरला जाऊन सविधी करवीर क्षेत्र यात्रा केल्या. कोल्हापूरच्या करवीर नगर प्रदक्षिणा ही जी पारंपरिक यात्रा आहे, यामध्ये करवीर यात्रा प्रकाश नावाचं सुमारे 100 वर्षाच्या दरम्यानचं जे पुस्तक आहे, यामध्ये करवीर नगर यात्रा परिक्रमेमध्ये ज्या देवता दिलेल्या आहेत त्यामध्ये सरते शेवटी महालक्ष्मी मंदिरात नारायण स्वामी असं उल्लेख आहे. तर त्या काळात या ग्रंथाच्या आधारानं असं म्हणता येईल की ही परिक्रमा केली की नारायण स्वामींच्या देवळात मठात जाऊन स्वामींना आणि तिथल्या स्थानाला नमस्कार करण्याची आणि यात्रा समाप्त करण्याची कदाचित पद्धत होती. तर हा नारायण स्वामींचा मठ कोल्हापुरामध्ये आजही आहे. तर हा महालक्ष्मीच्या मंदिराच्या उजव्या हाताला देवळातल्या ओऱ्या जिथं दुकान आहे त्या दरम्यान आहे. 5 ओऱ्यांचा हा भाग होता. याच्या मागच्या बाजूला जिथं भक्ती सेवा विद्यापीठ म्हणून आहे त्या ठिकाणी मोठा वाडा स्वामींचा होता. या वाड्याच्या अंगणामध्ये नरसोबा वाडीसारखंच स्वामी महाराजांनी स्वतःच्या उपासनेसाठी बांधलेलं एक देऊळ होतं, जे आजही त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी दत्तपादुका आहेत, दक्षिण उत्तर द्वार आहेत. कोनाड्यामध्ये चिंतामण गणपती आहे आणि ह्याच्यासमोर वाड्याचा मोठा झोता होता, जो आम्ही लहानपणी पाहिलेला आहे. तर या ठिकाणी बेलाचं झाड होतं असा उल्लेख आहे आणि त्याखाली कुक्कुटेश्वर नावाचा महादेव होता, जो सध्या महालक्ष्मी मंदिरातील नारायण स्वामींच्या मठामध्ये आणलेला आहे. सुधारणेच्या काळामध्ये हा मागचा वाडा पूर्ण पाडून टाकण्यात आला. त्या ठिकाणी सध्या काही नाही आहे, केवळ स्वामी महाराजांचं दत्त मंदिर आहे. आणि मंदिरातल्या आतल्या परिसरामध्ये 5 ओऱ्यापैकी 4 ओऱ्यामध्ये दुकानं असून एका ओरीमध्ये नारायण स्वामी महाराजांचं ते प्रासादिक ऐतिहासिक असं मंदिर आहे. ज्या मंदिरामध्ये नारायण स्वामींच्या दत्त महाराजांची देवळी आहे, लाकडी भव्य देवघर आहे. यामध्ये शाळीग्राम शिलेमध्ये एकमुखी षडभुज दत्त महाराजांची स्वतः नारायण स्वामी महाराजांनी पूजा केलेली
मूर्ती आहे. सुमारे 1.5 फुटाच्या दरम्यान ही मूर्ती आहे. या व्यतिरिक्त नारायण स्वामी महाराजांचं त्या ठिकाणी बसायचं लाकडी आसन आहे. अशा प्रकारे हा स्वामी महाराजांचा सध्या शिल्लक असलेला परिसर आहे, वस्तू आहेत. या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सर्व सिद्धपुरुषांनी या दत्त महाराजांची सेवा केलेली आहे. आपल्या संप्रदायातलं अतिशय एक जवळचं नातं ह्या स्थानाशी म्हणजे नागेश भटजी या योगीराज महाराजांच्या पूर्वजांच्याशी कौलवामध्ये संतती देण्याबद्दल बोलत असताना, गुरुणी महाराजांच्या वंशवृक्षाला संतती देत असताना नारायण स्वामी महाराजांनी जी आज्ञा, आदेश, अट दिली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या मठामध्ये एक वंशज, थोरला वंशज सेवेला ठेवत जावा. ह्या वाक्यानुसार पाहता गुरुणी महाराजांच्या, योगीराज महाराजांच्या सर्व पूर्वजांनी या ठिकाणी या स्थानाची सेवा आणि पूजा केलेली आहे. तसंच आपलं परमदैवत असणारे योगीराज परमपूज्य गुरुणी महाराजांनी सुद्धा कोल्हापूरच्या निवासामध्ये आपल्या तरुण काळामध्ये या दत्त महाराजांची मूर्तीची आणि या स्थानाची सेवा केलेली आहे, हे आपल्याला कळेल. याचबरोबर नारायण स्वामी महाराजांच्या वासुदेव निवासातून छापल्या गेलेल्या चरित्रामध्ये सुद्धा त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. तर याप्रमाणे असं हे अतिशय प्रासादिक क्षेत्र आपल्या सांप्रदायिक लोकांसाठी आहे. तर याप्रमाणे यात उल्लेख आहे की या ठिकाणी स्वामी महाराजांनी करवीराची यात्रा केली. राजा ही ते विप्रपदानिमित्ती. तर करवीरकर राजे हे सुद्धा, ज्यांचं नाव बाबासाहेब महाराज छत्रपती म्हणून होते करवीर संस्थानचे, तर ते सुद्धा त्यांचे भक्त होते. अशा प्रकारे त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. यानंतर या अध्यायाच्या समाप्तीकडे जात असताना अबुनाना गर्दे यांनी स्वामी महाराजांच्या समाधीचा भाग सांगितलेला आहे. त्यापूर्वीचं स्वामींचं आयुष्य कसं होतं याबद्दल ते बोलतात. तर स्वामी महाराजांनी यानंतर नरसोबावाडीला दत्तचरणाशी स्वामी आले आणि त्यांनी उन्मनी अवस्था धारण केली. ती अवस्था कशी होती? नाही दंड कमंडलू स्थिरमती, जो का समाधिस्थ हो, तुर्या भूमि उल्लंघुनि सुतरा, ते उन्मनी भोगी हो. आब्दे द्वादश या रीती सुघडली, देखू आम्ही दासते, तत्वी तत्व समूळ ही मिळवुनी, आत्मत्विने ज्योतिते. तर यानंतर स्वामी महाराजांची जी अवस्था आहे त्याचं शब्दशः वर्णन, बघितलेलं वर्णन जे अबुनाना करतात की त्यांच्या निकट दंड कमंडलू सुद्धा नसे, तर ते नेहमी स्थिर आणि समाधी अवस्थेत असत. जो का समाधिस्थ हो, तुर्या भूमी उल्लंघुनी, तर चतुर्थावस्था पार उल्लंघून उन्मनीचा सुद्धा, उन्मनी अवस्था ते भोगत होते. उन्मनी अवस्थेमध्ये ते निरंतर असत. त्यांना ते देहभानावर नव्हते. त्यामुळे त्यांच्या संन्यासाश्रमाच्या वस्तू जे दंडकमंडल हेही त्यांच्याजवळ नसे. अब्दे द्वादश या रीती सुघडली, अशी 12 वर्ष त्यांची घडली. देखवा मी दासते, हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर तत्वी तत्व समूळ ही मिळून यानंतर त्यांचे आत्मतत्व श्री दत्त महातत्वाशी एकरूप झाले. तेव्हा असा प्रसंग घडला. नगकर मुनी इंदु होय शका संख्या, मधु आसित वसंती आमतिथीस आख्या, तध निगुण यती तो आत्मरूपी मिळाला, सुपत पथ तयाने अर्चिरा मार्ग केला. तर या ठिकाणी नग कर मुनी इंदू हे संख्यावाचक कूट शब्द यांनी या ठिकाणी वापरलेले आहेत. तर या सर्वाचा अंकानाम वामतो गतीही यानुसार जरा पाहिलं तर 1727 साली शके 1727 यामध्ये मधु असित वसंत आम तिथी असा यांनी जो शब्द वापरला आहे यानुसार वसंत ऋतूमध्ये चैत्र अमावास्येला शके 1727 साली कृष्णा तटावरती तधी निघून यती तो आत्मरूपी मिळाला. तर आत्मस्वरूपामध्ये म्हणजे स्वामी महाराजांचा आत्मा हा दत्तात्रेय होते, त्यामुळे दत्तात्रेयांच्या स्वरूपाला ते या दिवशी प्राप्त झाले. जसं म्हणलेलं आहे कृष्णानंद स्वामींनी, उत्साह मधुमासी आनंद होत, यात्रे येती भक्ता पावसित्वरीत, दर्शन मात्रे प्रसन्न मनोरथ पूर्वीत, गुरुभक्तासी स्वामी पावे त्वरित. तर उत्साह मधुमासी, चैत्र महिन्यामध्ये मोठा उत्सव त्या ठिकाणी होतो
यात्रे येती भक्ता पावसी त्वरित. तर या यात्रेला येणाऱ्या भक्तांना नारायण स्वामी हे तात्काळ दर्शन देतात, प्रसन्न होतात. यात्रे येती भक्ता पावसी त्वरित, दर्शन मात्रे प्रसन्न मनोरथ पुरवित. त्यावेळेला स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं असता प्रसन्न होऊन स्वामी त्यांची सर्व मनोरथ पूर्ण करतात. म्हणून त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी माणगावामधून श्री वासुदेव शास्त्री आपले परमहंस टेंबे स्वामी महाराज सुद्धा येत असत, असा परंपरागत उल्लेख आहे. तर या दिवशी स्वामी महाराजांचं आत्मतत्व दत्तरूपी निमग्न झालं. त्यानंतर समाधिस्थ कृष्णातटी होय जेव्हा धरे होऊनी, धरे पासुनी व्योमपर्यंत तेव्हा दिसे ज्योती एकागमे नाद मोठा, सुधाब्धी नभी वाजती दिव्य घंटा. त्यांनी सांगितलेलं आहे की तेव्हा भूमीपासून आकाशापर्यंत एक मोठी ज्योत दिसत होती. आकाशात दिव्य घंटा वाजत असून त्यांचा नाद अतिशय मधुर होता. 17 वर्षी विमानी बैसुनी गेले वैकुंठी हर्षी. गुरुभक्तांनी केलेली ही आरती आहे. या आरतीमध्ये यावेळेला गुरुभक्त ढोबळे पुजारी यांचा उल्लेख असेल किंवा गोपाळ स्वामींचा उल्लेख असेल किंवा आता अबुनाना गर्दीने केलेला उल्लेख असेल, यानुसार या जो धरेपासून आकाशापर्यंत, धरेपासून व्योमपर्यंत तेव्हा दिसे ज्योत एक गमे नाद मोठा, सुधाब्दी नभी वाजती दिव्य घंटा म्हणले. तर जमिनीपासून आकाशापर्यंत एक मोठी ज्योत निर्माण झाली होती. तर त्यावेळेला विमान आलं असा उल्लेख आहे. विमानी बैसून गेले वैकुंठी हर्षी. घंटा वाजत होत्या, दिव्य घंटा वाजचा नाद होत होता. आणि त्यावेळेला त्या विमानामध्ये नारायण स्वामी सदेह बसले आणि वैकुंठाला गेले असा वाडीमध्ये उल्लेख आहे. आणि अनेक आरत्यामध्ये प्रत्यक्षदर्शी कवींनी, भक्तांनी, संतांनी हे म्हणले आणि परंपरेने हे सांगितलेही जाते. याच वेळा असं म्हणतात की नदीवरती स्नान करणाऱ्या गोपाळ स्वामी हे पाहिलं आणि त्यांच्या सन्निधी आले आणि त्यानंतर स्वामी महाराजांनी त्यांना अभय दिलं आणि त्यानंतर काव्य त्यांचंही सांगावे वगैरे घडलं असं म्हणलं जातं. तर याप्रमाणे त्यांनी नारायण स्वामी महाराज हे विमानामध्ये बसून सदेह वैकुंठाला गेले असं या ठिकाणी अबुनानांनी सुद्धा त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे नारायण स्वामी महाराजांचं सदेह वैकुंठगमन घडल्यानंतर पुढं काय या ठिकाणी झालं याबद्दल थोडक्यात अबुनाना सांगतात. निर्याणा करता यतेश्वर तदा त्या स्थानी काशी करे, निर्माणा यदि पादुका करुनिया अर्चित दाज्ञा बरे, दत्ताज्ञा निज पूजका अशी घडे, मत पूजनांती करा, सायंकाळी सदा प्रसादारती नारायणार पावरा. पुजारी करती निदेश रीतीने त्या क्रोधनाब्दी तती, श्री नारायण जो प्रयाण करिहा तई पासुनी आरती, आदो दत्तभुजा प्रदोष समयी होता प्रसादारती, जाती घेऊन दत्त पूजस्ता नारायणा लागिती. यानंतर नारायण स्वामी महाराजांचे पट्ट शिष्य काशीकर महाराज यांना दृष्टांत झाला आणि त्यानुसार त्यांनी आज्ञा कृष्णानंद पादुका स्थापित. त्यांनी नारायण स्वामी महाराजांच्या स्थानी पादुका स्थापित करून पूजा अर्चा सुरू केली. यानंतर पुजारी वर्गास दत्तगुरूंची आज्ञा घडली की माझ्या नित्यपूजेपूर्वी श्रीमन नारायण स्वामी महाराजांची पूजा करा व सायंकाळी श्री दत्ताच्या प्रदोष आरतीनंतर आरती व प्रसाद नारायण स्वामींना अर्पित करीत चला. याप्रमाणे जाती घेऊन दत्तपूजे सुद्धा नारायणा लागिती. दत्ता महाराजांच्या आज्ञेप्रमाणे निर्देशाप्रमाणे पुजाऱ्यांनी सकाळी यस्य अधुनाप्यर्चनमस्ति पूर्वम टेंबे स्वामी महाराजांनी म्हणलेलं आहे की दत्त महाराजांच्या आधी आज सुद्धा ज्यांचं अर्चन होत आहे हे दत्त महाराजांच्या आज्ञेनंच पुजाऱ्यांना त्यांनी तसा दृष्टांत दिला आणि तसं पुजारी बंधू त्याप्रमाणे प्रदोष आरती आणि सकाळची पूजा करीत आहेत असा या ठिकाणी त्यांनी दाखला दिलेला आहे. तर याप्रमाणे तेथे काशीकरे समाधी जुन्या स्थापून या पादुका अर्ची षोडश पूजनांग विजने भावार्थ ज्यांचा अनिका, श्री नारायण हा निदेश करीतही प्रत्यक्ष काशी करा, घेणे आश्मतू चतुर्थ गृहा की जे वधू त्या बरा. तर याप्रमाणे गुरूंच्या स्थानी समाधी रचून तिथे पादुका स्थापन करून त्याची नानाविध षोडश उपचारांनी भक्तिभावांनी आमचे काशीकर महाराज पूजा करत होते. असं होत असताना त्यांना स्वामी महाराजांची आज्ञा झाली की तू आता चतुर्थाश्रम तू घे. तर आदो नाम जनार्दनाख्यवरती लोकी उपाध्याय हे तो काशीकर हा द्विजाख्य समजा त्या स्वप्नतही होत हे. तर जनार्दन उपाध्याय नावाचे हे ज्यांना काशीकर ब्राह्मण म्हणत होते
त्याला स्वप्न दृष्टांत झाला. काय तर ब्रह्मानंद हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला संदर्भ आहे. ब्रह्मानंद यती सुसंगमी बसे तच्छिष्य हा जाण रे, रामानंद यती म्हणून बदला जयी तया लागी रे. रामानंदास आरी त्वरित शरण जा, तो तू ते मंत्र सांगे, प्रेषोच्चारा सह गाता सहज मग यती होसी तू शीघ्र अंगे. संन्यासा ते विधीने अचरुन विचरे, योग्यता ये तधी ते, होसी तू पात तेव्हा स्थिरमती ही तुझी, वंदिती लोक तू ते. चतुर्थाश्रम शीघ्र घ्यावा, अनंतरे तू करी पूर्ण सेवा, निदेश रीती करीते धवा तो, गुरुपदा सन्निध शीघ्र येतो. कृष्णानंद यती असे अभिरजा, सेवा पदाची करी, सायंकाळी समग्र क्रम करुनी धुपारती ते करी. काम क्रोध विवर्जिता यती करी ते मंत्र पुष्पांजली, नाना स्तोत्र विविध कीर्तन करी गाई सुनामावळी. या ठिकाणी त्यांना दृष्टांत झाला की कृष्णा पंचंगा संगमावरती ब्रह्मानंद नावाची यती राहतात, ज्यांना ब्रह्मानंदांचा मठ म्हणतात, ब्रह्मानंद स्वामींचा मठ म्हणतात. सांप्रत सध्या ज्याला टेंबेस्वामी महाराजांचा मठ म्हणतात. आपण मागे सांगितलेलं आहे की या ब्रह्मानंद स्वामींच्या मठाचं नाव तिथं ब्रह्मानंद स्वामी महाराज राहत होते म्हणूनच तसं पडलेलं आहे. त्यांचे रामानंद स्वामी नावाचे शिष्य होते, तर त्यांच्याकडून तू संन्यास घे असा नारायण स्वामी महाराजांनी कृष्णानंदांना म्हणजे जनार्दन उपाध्याय काशीकर या आपल्या शिष्यांना आज्ञा दिली. त्यानुसार त्यांनी विधिपूर्वक तू संन्यास घेतल्यानंतर, त्या संन्यास धर्म तू आचरण केल्यानंतर तुझ्या अंगी योग्यता येऊन तू स्थिर बुद्धी पावशील, लोकात पूज्य होशील. आणि संन्यासाश्रमानंतर तू या ठिकाणी अखंड सेवा करावीस असं त्यांना स्वप्न दृष्टांत रूप आशीर्वाद दिला. त्यानुसार त्यांनी कृष्णानंद आमच्या जनार्दन उपाध्याय काशीकरांनी रामानंदांचे शिष्य कृष्णानंद स्वामी यांच्याकडून संन्यास घेतला. आणि या रामानंदांनी त्या उपाध्यायांचं नाव कृष्णानंद असं ठेवलं. म्हणजे ही आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की नारायण स्वामी महाराजांचे हे पट्टशिष्य काशीकर स्वामी आहेत, पण तरीसुद्धा त्यांची जी संन्यास दंड परंपरा आहे ती ब्रह्मानंद यती, श्री रामानंद यती आणि कृष्णानंद यती अशी परंपरा आहे. या कृष्णानंदांचे केशवानंद स्वामी म्हणून शिष्य होते, ज्यांची शेवटी एक आरती आहे ती आपण पाहणार आहोत. आणि ह्या केशवानंद स्वामींच्याकडूनच कोल्हापुरामध्ये असणाऱ्या परांडेकर यांच्या घरामध्ये जे मूळ पुरुष होते, जे नारायणस्वामी महाराजांचे पट्टशिष्य होते, नारायणस्वामी महाराज त्यांचे कुलगुरू होते, त्यांनी संन्यास घेतला आहे. त्यांची समाधी पण कोल्हापुरामध्ये आहे. तर यानंतर कृष्णानंद हे संन्यासाभिधान संन्यास घेतल्यानंतर प्राप्त झालेल्या काशीकरांना आणि ते नारायणस्वामींच्या नित्य समाधी पूजनात भजनात रममाण होत होते. आणि अधूनमधून जेव्हा गुरूंची आज्ञा होईल त्यावेळा ते चिदंबर स्वामींच्या दर्शनाला मुरगोडाला जात होते, असंही सकाराम महाराजांनी ह्या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. यानंतर म्हणजे याचा अर्थ असा की चिदंबर स्वामींच्या नारायण स्वामी महाराजांच्या समाधीनंतर सुद्धा नारायण स्वामी महाराजांच्या संप्रदायाचा चिदंबर स्वामी महाराजांशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. तर या प्रकारे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगितल्यानंतर या ग्रंथाची समाप्ती होती. या ठिकाणी आमचे अबुनाना गर्दे या ग्रंथाचा जो ग्रंथाची फलश्रुती जे फल आहे ते काय आहे ते या ठिकाणी सांगतात. यानंतर समाप्तीकडे जात असताना नारायण स्वामी महाराजांच्या बद्दल विविध वृत्तातून कवनातून अबुनाना गर्दे हे स्वामी महाराजांच्या बद्दल आपला भाव, आपलं मन, आपली भक्ती व्यक्त करतात. स्वामी नारायणाये मम हित करीतू, नाथ नारायणाये ताता नारायणाये तुझे बिन गतिना अन्य नारायणाये, माते नारायणाये हृदय सदय सदा रक्षि नारायणाये, देवा नारायणाये मम मनि वसुनि राही नारायणाये. शंभो नारायणाये तव पदी मन हे स्थापि नारायणा तू, विष्णो नारायणा तू तो भजन घडो देव नारायणा तू, दत्ता नारायणा तू अभिमत फल दे, सार नारायणा तू आत्मा नारायणा तू नुरवि मजपणा पूर्ण नारायणा तू. नारायणा वाचुनी बोलवेना, नारायणा वाचुनी चालवेना, नारायणा वाचुनी काही नाही, नारायणाच्या रूपी सर्व पाही. नारायण स्मरणी हो निज चित्तवृत्ती, नारायण स्वरूपी हो सकळा प्रवृत्ती, नारायणान्यगती हे किमपि न होवो, नारायणी स्थिरमती सुअखंड राहो. हो का मापती हो उमापती सुहो, हो दत्त हा हो यती, त्रैमूर्ती स्वरूपीच हो यती हा, या रीतीची यनमती. प्राप्ती अन्यगती पदाविणनती, उक्ती वदो सन्मती, प्रीती या यतीची सुवाचिती कथा विश्रांती ते पावती.
भावी जीवी धरी मनासु पडवी गुरवी कथा वाढवी गावी नित्य नवी म्हणून विनवी श्रोत्या पुढे गोडवी नादवी जेवी केवी सुधेक्ष क्षुधेस सुकवी या साधना लाडवी घ्यावी वैभवी भावी कीच आघवी भ्रांती सया सोडवी. विविध रूपानं नारायण स्वामींच्या समोर प्रार्थना करत असतानाच ते म्हणतात, स्मरणे संकटवारी तारी ध्याताच संचिता नाशी नारायण नारायण उच्चारणी देपदास अविनाशी. यानंतर स्वामी महाराजांच्याकडं प्रार्थना अशी करत असताना, तुझ्या स्मरणानं आमच्या संकटांचं निवारण कर. नारायण नारायण असं उच्चारण करणाऱ्या माणसाला अविनाशी पदाची प्राप्ती होते असं ठामपणे आपल्या अनुभवानं आपल्या गुरुसमोर सांगत असताना त्यांनी या ग्रंथाबद्दल अनुष्ठान, हे ग्रंथ कसा वाचावा हे सांगताना ते म्हणतात, संध्याकाळी प्रदोषी करुणी गुरुपूजा पादुकाच्या समोरी या श्लोका नित्यवाची पठन नियम हा मस्करी नित्य तारी. श्रीमन्नारायणा हे वदने जरी आले नाम हे वर्णचारी वारी भ्रांतीची सारी पदरी धरितया नेपदा अंधकारी स्वार्चकस्य दृश्य रूपतः. स्वामी महाराजांनी जे सांगितलेलं आहे तेच वाक्य या ठिकाणी ध्वनित होते नव्हे स्वच्छ शब्दात मांडलेलं आहे. संध्याकाळी प्रदोष म्हणजे आपल्याकडे दिवे लागण्याची वेळ जिला म्हणतात ती घडली असता गुरु महाराजांच्या पादुकासमोर बसून या 2 अध्यायांना जे नेहमी वाचतात, पठन नियम हा मस्करी नित्यतारी, म्हणजे तो यती महाराज, तो नारायण स्वामी महाराज त्याचं नित्य तारण करतात, त्याला तारून नेतात, सर्व संकटातून त्याला मुक्त करतात. श्रीमन्नारायण हे 4 शब्द जरी त्याच्या तोंडातून आले तरी त्याच्या सर्व भ्रांती, भ्रम, माया आणि तिमिराचं हे सर्व काळेपण स्वामी महाराज नष्ट करतात आणि त्याला पदरी धरितया, त्याला आपल्या पदरामध्ये आपल्या प्रेमानं आपल्या छातीशी त्याला स्वामी महाराज धरतात आणि नेत पदा अंधकारी. तर त्याच्यासमोर जी सगळी माया, त्याचं सर्व काही पाप, त्याचं दुःख, सर्व दोष त्याचे नाहीसे करतात. अध्यायाद्वय यास भक्ती नियमे वाची कथा नित्य हे हो तो निर्भय तो चिदंबर दये उक्त प्रतिज्ञाच हे श्रीमद त्र्यंबक पुत्र तत्पदवरे बोले सखाराम हे याची होय मती सुसत्य पठणे जे सर्व अनित्य हे. तर ते म्हणतात की ह्या 2 अध्यायांना जे भक्तिभावानं नियमित वाचतात तर तो चिदंबर स्वामी महाराजांच्या दयेनं, स्वामी महाराजांच्या प्रतिज्ञेनं त्र्यंबकाचा पुत्र सांगतो की तो निश्चित मुक्त होतो. तर चिदंबर स्वामी महाराजांनी प्रतिज्ञापूर्वक हे वरदान दिलेलं आहे, त्यामुळे ह्या 2 अध्यायांना विशेष फलप्राप्ती आहे असं ह्या ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे. तर याप्रमाणे नारायण स्वामी महाराजांची विविध प्रकारे स्तुती आणि या ग्रंथाची महती ही सर्व त्यांनी वर्णन केलेली आहे. आणि याप्रमाणे देवलापुरामध्ये प्रसंग घडून स्वामी महाराज आपल्या नृसिंहवाडीमध्ये आले आणि त्या ठिकाणी जे घडलं, त्यांचा समाधी प्रसंग कसा घडला, सदेह वैकुंठाला विमानातून स्वामी महाराज कसे गेले आणि स्वामी महाराजांच्या नंतर स्वामी महाराजांचे शिष्य उपाध्याय म्हणजेच ज्यांनी संन्यास आमच्या ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या परंपरेतून घेतल्यानंतर त्यांचं नाव कृष्णानंद झालेलं आहे आणि त्या कृष्णानंद काशीकर स्वामी महाराजांनी कसं त्या ठिकाणी स्थान निर्माण केलं वगैरे गोष्टी सर्व आणि या ग्रंथाची फलश्रुती ही या ठिकाणी आपल्याला यांनी आमच्या अबुनाना गर्दीने सांगितलेली आहे. ग्रंथी पार दुजाच आद्य तिजा सर्वा रसी शोभला तो हा पूर्ण रसी चिदंबरपदी जो योजिला मंगला वाची त्यास वदे चिदंबर गुरु मांगल्य मी देत असे बोले त्र्यंबक आत्मजा म्हणून मला आज्ञा मला देत असे. तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा हा जो भाग आहे तो असा आहे की नारायण स्वामी महाराजांच्या आज्ञेनं लिहायला सुरू केलेला हा ग्रंथ, या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की चिदंबर स्वामी महाराजांना आमच्या अबुनाना गर्दे जो अध्याय लिहित होते तो दररोजच्या दररोज त्यांना वाचून दाखवत होते. तर 2ऱ्या पादामधला हा अध्याय 3रा हा सर्व रसांनी शोभिवंत झालेला आहे. तो हा पूर्ण रसाचा रसरशीत असा हा अध्याय मी चिदंबरांच्या पदी जेव्हा ठेवला योज मंगला वाची त्यासवदे चिदंबर गुरु, तो अध्याय वाचला चिदंबर स्वामींनी. हे 2 नारायण स्वामींचे अध्याय वाचले आणि चिदंबर स्वामींनी स्वतःच्या तोंडाने जे साक्षात शिवावतार आहेत, जे साक्षात शिवमय आहेत, परब्रह्म आहेत, ते चिदंबर स्वामी महाराज असं म्हणतात, वाची त्यासवदे चिदंबर गुरु मांगल्य मी देत असे. तर चिदंबर स्वामी महाराज म्हणतात की हे 2 अध्याय वाचणाऱ्यांना मी नित्य मंगल होईल असा आशीर्वाद देतो. त्यांच्या ठिकाणी
कोणतंही अमंगल शिल्लक राहणार नाही. व्यवहारात असो, परमार्थात असो, आर्थिक असो, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं कधीही काही वाईट होणार नाही. सर्वत्र मंगल होईल हे अध्याय वाचणाऱ्यांना असा मी आशीर्वाद देतो, असं या ठिकाणी चिदंबर स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि बोले त्र्यंबक आत्मजा म्हणून ती आज्ञा मला देत असे, तर अशी मला तिने आज्ञाच दिलेली आहे की हे वाचणाऱ्यांचं मी नेहमी मंगल करीन. तर असा चिदंबर स्वामी महाराजांनी प्रेमाने ज्या अध्यायाला मंगलकारक बनवलेला आहे, असा हा अतिशय सिद्ध असा अध्याय आहे. एका शिवावतार अशा प्रसिद्ध आणि सिद्ध असणाऱ्या एका मोठ्या अवतारी पुरुषानं या आपल्या अध्यायाला आपल्या शिष्याला सांगितले की मी हा अध्याय मंगलमय असं मी ही उपासना तुम्हाला देत आहे. अशा प्रकारे हा फार महत्त्वाचा अध्याय आपण आता या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि यानंतर या ठिकाणी इथे श्रीमच्चरित्रे द्वितीय पादे श्रीमन्नारायण यती श्री चिदंबर गुरुः परस्पर दर्शनाल्हाद वर्णन नाम द्वितीयोध्याय. तर या ठिकाणी आपण आता श्रीमच्चरित्र नावाच्या या ग्रंथाच्या द्वितीय पादामधील श्रीमन्नारायण यतींच्या उपाख्यानामध्ये श्री चिदंबर गुरूंची आणि नारायण स्वामींची परस्पर दर्शनामुळे घडलेल्या आल्हाद आनंदाचा वर्णन करण्याच्या नावाचा हा दुसरा अध्याय समाप्त झाला असं या ठिकाणी ते म्हणतात आणि या अध्यायाची समाप्ती करतात. तर या दोन अध्यायांच्या नंतर आपण थोडक्यात त्रोटक स्वरूपामध्ये नारायण स्वामी महाराजांची जी शिष्य परंपरा काही ग्रंथात उपलब्ध आहे किंवा कोल्हापूरमध्ये परंपरेने जी सांगितली जाते त्याबद्दल आपण थोडंसं पाहणार आहोत. परमपूज्य श्री जनार्दन उपाध्याय तथा कृष्णानंद काशीकर स्वामी यांच्याबद्दल आपण पाहिलं. समाधी 1750 फाल्गुन वद्य सप्तमी शनिवार. तर यांनी नारायण स्वामी महाराजांच्या संप्रदायासाठी फार मोठं कार्य केलेलं आहे. स्वामी महाराजांची प्रत्यक्ष सेवा सहवास त्यांना प्रचंड घडलेला आहे आणि स्वामी महाराजांच्या शिष्य संप्रदायामध्ये हे सर्वात प्रिय आणि प्रमुख शिष्य होते असं सर्व भक्तांनी स्वामी महाराजांच्या समकालीन लोकांनी सांगितलेलं आहे. यांनी स्वामी महाराजांच्या संप्रदायासाठी फार मोठी भक्कम आर्थिक व्यवस्था निर्माण केली आणि त्यामुळं यांचं संप्रदायामध्ये मोठं स्थान आहे. यानंतर आपण आज ज्यांचा ग्रंथ 2 दिवस ऐकला ते परमपूज्य श्री सखाराम त्र्यंबक उर्फ अबुनाना गर्दे सांगली जवळच्या म्हैसाळ गावचे. आपण पाहिलं की हे आर्याकार मोरोपंतांचे नातू आहेत. स्वामी महाराजांचे नारायण स्वामी महाराजांचे शिष्य आहेत आणि म्हैसाळ या गावी ते राहत असत. चिदंबर स्वामी महाराजांचं शिष्यत्व त्यांनी नारायण स्वामी महाराजांच्या आज्ञेनं स्वीकारलं आणि त्यांच्याच आज्ञेनं श्रीमच्चरित्र नावाचा भव्य दिव्य असा मोठा चिदंबर स्वामी महाराजांच्या जीवनाचा वर्णन असलेला असा ग्रंथ त्यांनी रचला आणि चिदंबर स्वामी महाराजांच्या सहवासात त्यांनी जीवन व्यतीत केलं. यानंतर श्रीमद परमहंस श्री काळोस्वामी बामणी कोल्हापूरजवळ गाव आहे. या ठिकाणी काळोपंत महाराज नावाचे एक संन्यासी आहेत. त्यांचं संन्यास धर्मातलं नाव विशेष कळलेलं नाही आहे, परंतु बामणी नावाच्या गावामध्ये ते राहत असत. त्यांचा तिथं वाडा आहे, मंदिर आहे. त्या ठिकाणी नारायण स्वामी महाराजांनी येऊन आपल्या शिष्याच्या ठिकाणी दत्तपादुका स्थापित केलेल्या आहेत आणि सांप्रत त्यांचे वंशज त्या ठिकाणी राहतात. यानंतर श्री बाबा अंतोबा तथा अच्युतानंद स्वामी पेटकर हे अतिशय महत्त्वाचे एक व्यक्ती स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये आढळते. तर हे बाबा अंतोबा पेटकर नावाची ही व्यक्ती कोल्हापुरात राहत असत. तर हे स्वामी महाराजांचे शिष्य होते, त्यामुळे त्यांनी सुद्धा अच्युतानंद नावाने संन्यास घेतलेला आहे त्यांनी. आणि कोल्हापूर मठाचा कारभार, कोल्हापूर मठाचे हे पीठाधीश होते. स्वामी महाराजांच्या समाधीनंतर स्वामींनी यांना दृष्टांत दिलेला आहे की काशीहून स्वामींनी जे लिंग आणलं होतं, ज्याचं नाव लीला विश्वंभर नावानं स्वामींनी नाव ठेवलं होतं, तर हे लिंग माझ्या आसनाच्या शेजारी उजवीकडे स्थापन कर आणि त्याची पूजा कर असं स्वामींनी पेटकर स्वामींना म्हणजे कुणाला या अच्युतानंद स्वामींना सांगितलेलं आहे. आणि स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी ते तिथे स्थापन केलेलं होतं. पण सांप्रत त्या ठिकाणी नाही आहे, तर त्याच्याबद्दल 1-2 जे विवाद समजले जातात त्यानुसार त्या देवळाच्या विस्तारीकरणात ते लिंग काढून एका ठिकाणी ठेवलं असता एका ब्राह्मणानं ते त्या ठिकाणी ते लिंग तेलंगी ब्राह्मणानं ते दृष्टांतानं लिंग नेलं आणि काही दिवसांनी पूजा केली. पण स्वामींनी त्यांना दृष्टांत दिल्यामुळं त्यांनी ते लिंग आणून वाडीत ठेवलं आणि वाडीमध्ये आता आपण नारायण स्वामी महाराजांच्या मठामध्ये खिडकीतून जेव्हा आपण उत्सव मूर्तीचं दर्शन घेतो किंवा उत्सव मूर्तीच्या आतल्या खिडकीच्या खालती जे छोटंसं देऊळ दिसतं त्यामध्ये मध्यभागी ते लिंग स्थापित करण्यात आलं असं ह्याप्रमाणे शंकर स्वामी महाराजांनी आणि या ठिकाणी काही जणांनी तसा एक प्रवाद मांडलेला आहे. तर पुढं त्या लिंगाचं थोडक्यात काय झालं हे कोल्हापुरातील ते लिंग सध्या नाही आहे. त्यानंतर श्रीमद परमहंस श्री केशवानंद स्वामी हे आता आपल्याला म्हटल्याप्रमाणे रामानंद स्वामींकडूनच आणखीन एकाने संन्यास घेतलेला तो म्हणजे नारायण स्वामी परंपरेतील केशवानंद स्वामी म्हणून दंडी शिष्य होते.
आणि त्यांनी रामानंदांकडून संन्यास दीक्षा घेतली होती. म्हणजे हे कृष्णानंद काशीकर स्वामी महाराजांचे गुरुबंधू होते. तर हेही कोल्हापूर मठामध्ये निवास करत होते. मी मगाचपासून ज्यांचं नाव सांगतोय, श्री विठ्ठल रावजी परांडेकर, कोल्हापूर. तर ही व्यक्ती 1905 सालीचं त्यांचं एक मृत्यूपत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की परांडेकर घराण्याचे कुलगुरू नारायण स्वामी होते. तर विठ्ठलरावजींनी केशवानंद स्वामींच्याकडून परंपरेत संन्यास घेतला होता. तर परांडेकरांच्या घरासमोर गायकवाड आपला संबंध म्हणजे या परांडेकरांचा आता जिथं वाडा आहे जुना, या वाड्याच्या समोर पूर्वी गायकवाड वाडा म्हणून होता. या वाड्यातच आपले योगीराज श्री गुळणी महाराज भाड्यानं राहत होते. ती वास्तू सध्या पाडलेली आहे आणि तिथं अन्य बिल्डिंग उभारलेली आहे आणि तिथं म्युन्सिपाल्टीची धर्मशाळा वगैरे आहे. तर अशा प्रकारे हे आहे. या व्यतिरिक्त श्री पटवर्धन कुरुंदवाडकर सरकार हे पण त्यांचे शिष्य होते. आपण पाहिलं की आनंद सागर हा ग्रंथ त्यांनी छापलेला आहे आणि तर त्याचा भावानुवाद आपण आपल्या प्रकाशनतर्फे गुरुतत्व प्रकाशन कोल्हापूरतर्फे छापलेला आहे. या व्यतिरिक्त श्री गुरुभक्त पुजारी ढोबळे हे नारायण स्वामींचे प्रत्यक्ष शिष्य होते. यांनी वाडीमध्ये अनेक आरत्या पद केलेली आहेत, ज्यांचा वाडीच्या नित्य उपासनेमध्ये अंतर्भाव आहे. तर हे प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे यांच्या केलेल्या आरत्या किंवा वाङ्मयाला नारायण स्वामी महाराजांच्या चरित्र शोधनाच्या दृष्टीनं विशेष महत्त्व आहे. तर यांनी कृष्णानंद स्वामींच्यावर ही आरत्या केल्या आणि दोघांच्याही समाधी काळाच्या आरत्या केल्यात. म्हणजे नारायण स्वामी महाराजांच्या आणि कृष्णानंद काशीकर स्वामी महाराजांच्या समाधी काळापर्यंत हे होते असं यावरून आपल्याला आढळतं. श्री भोगेश्वर मैराळ उर्फ बाबासाहेब माजनाळकर, आपण पाहिलं की हे सुद्धा स्वामी महाराजांचे शिष्य असून त्यांनी स्वामी महाराजांची नित्योपासना भजनमाला नावानं कोल्हापुरामध्ये काढून प्रकाशित केली होती. यानंतर नागेश भट, जीव भट, कुळवणी, कौलवकर हे नागेश भट हे श्री नारायण स्वामी महाराजांचे श्वशूर श्री राम भट गुळवणी दीक्षित यांचे नातू असून त्यांच्या आत्या नारायण स्वामी महाराजांच्या पत्नी होत्या, हे आपण मागे पाहिलेलं आहे. श्री योगीराज गुळवणी महाराजांचे नागेश भट हे पणजोबा आहेत. नारायण स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं नारायण गुळवणी महाराजांच्या परंपरेची वंशवृद्धी झालेली आहे. आणि यामधलं ह्यांचंही एक दायित्व असं आहे की योगीराज गुळवणी महाराजांचे ज्येष्ठ बंधू श्री शंकर शास्त्री गुळवणी, जे नंतर त्यांनी उत्तरायुष्यामध्ये संन्यास घेतला, त्यांना शंकर स्वामी कौलवकर म्हणत असतात, यांनी आपल्या घराण्यामध्ये परंपरेनं स्वामी महाराजांची ऐकलेली माहिती प्रथम ग्रंथरूपामध्ये लिखित स्वरूपात त्यांनी लिहून ठेवली, जे चरित्र योगीराज गुळवणी महाराजांनी वासुदेव निवासच्या माध्यमातून छापलं, ज्यामुळं अर्वाचीन काळामध्ये आत्ता ह्या 50-70 वर्षामध्ये सर्व भारताला, सर्व लोकांना नारायण स्वामी महाराज कळले. तो हा मोठा योगदानाचा विषय आहे. बाबूराव खंडो कुलकर्णी घोसरवाडकर हा एक अतिशय वेगळा विषय आपल्याला ऐकवतो. तर बाबूराव कुलकर्णी हे मोठे दत्तभक्त आहेत आणि ते पौर्णिमेला नित्य वारी करीत असत. त्यांना संतती नव्हती म्हणून त्यांनी एकदा नवस म्हणून घोसरवाडापासून नरसिंहवाडीपर्यंत दंडवत घातले. त्यावेळी नरसिंहवाडीमध्ये नारायण स्वामी देहात होते. ते वरती आपल्या मठामध्ये असताना हे जेव्हा बाबूराव कुलकर्णी घोसरवाडकर दंडवत घालत घालत देवापर्यंत गेले, तर दत्त महाराजांनी नारायण स्वामींना सांगितलं, खाली जा आणि घोसरवाडाहून दंडवत घालीत येणाऱ्या बाबूरावच्या ओट्यात श्रीफल आशीर्वाद म्हणून दे. या आशीर्वादाच्या, या महाराजांच्या आज्ञेनुसार नारायण स्वामी महाराजांनी नारळ घेऊन बाबूरावांच्या ओट्यामध्ये घातला आणि त्यांना त्यांचं वंशवृद्धी झाली. आणि याच वंशात परमपूज्य गोविंदपंत दादा घोसरवाडकर ह्या सत्पुरुषाचा जन्म झाला, जे आप्पाचीवाडी या क्षेत्रामध्ये नाथ परंपरेमध्ये फार मोठे होते. नाथांचा संचार यांचा जाज्वल्य होता, असं यांच्या घराण्याचा एक स्वामी महाराजांशी संबंध आहे. तर अशा प्रकारे नारायण स्वामी महाराजांचे हे वेगवेगळे आपण संदर्भ ऐकलेले आहेत. तर ह्या सर्व गोष्टीवरून आपण नारायण स्वामी महाराजांच्याबद्दल असं म्हणू शकतो की ज्यांच्या ठिकाणी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ज्यांच्यावरती काव्य रचलं, वाङ्मय केलं, चिदंबर स्वामी महाराजांचे जे अत्यंत प्रिय होते, मीरासाहेब यांच्या दर्ग्याच्या ठिकाणी तिथं पण उल्लेख आहे की त्यांना पण त्यांचं सदैव दर्शन झालं. ब्रह्मांच्या आरत्यांचा दोल ज्यांना ब्रह्मनाळला गेल्यानंतर झाला, अशा प्रकारचं हे स्वामी महाराजांचं आध्यात्मिक फार मोठं व्यक्तिमत्व. योगीराज गुळवणी महाराजांचा वंश ज्यांच्यामुळं सातत्य झालं, ज्यांचा वंश योगीराज महाराजांचा ज्यांची अखंड सेवा करत होता, असे नारायण स्वामी महाराज. तर हे आध्यात्मिक फार मोठं प्रस्थ त्या काळामध्ये होतं. महाराजांच्या संस्थानला श्री छत्रपती बाबासाहेब महाराजांच्याकडनं 2 गावं इनाम होती. तर त्या काळातला ग्रॅहम रिपोर्ट आपण जर पाहिला इसवी सन 1870 सालचा, तर ह्या नारायण स्वामी महाराजांची उत्पन्न
आपण जर पाहिली तर ग्रॅहम रिपोर्ट इसवी सन 1850 पान क्रमांक 70 आपल्या कोल्हापूरच्या पुरालेखाबिघारमध्ये उपलब्ध असलेल्या या प्रतिमध्ये आपण पाहिलं तर उत्पन्नातून देवस्थान करता कापून घेतलेली रक्कम नारायण स्वामी रुपये 147.9 कोल्हापूर संस्थानातील पेट्यातून व जहागिरीतून करवीर पेट्यातून 72 रुपये 3 गडहिंग्लज पेट्यातून 37 रुपये 12 राधानगरी पेट्यातून 7 रुपये 48 आळते पेठ्यातून 41 रुपये 1 पन्हाळा पेठ्यातून 20 रुपये 50 शिरोळ पेठ्यातून 14 रुपये असे ह्या संस्थांना 1870 साली मिळत होते. म्हणजे एकूण 192 रुपये 13 या संस्थांना मिळत होते. आणि कोल्हापूर संस्थान खाजगी खात्याकडून मिळणारा अदमासे उत्पन्न या ठिकाणी 147 रुपये, शिवाय नंदादीपासाठी दरमहा तेल, शिंगणापूर पेटा, करवीर व पन्हाळा इथं जमीन असं इथं उल्लेख आढळतात. तर अशा प्रकारे अत्यंत ऐश्वर्य संपन्न आणि अध्यात्म संपन्न असा मोठा मठ होता, जो सांप्रत तशा अवस्थेला नाही आहे. तर नरसोबावाडीची ज्यांना गणपती म्हणता येईल की यस्य अधुना प्रचनमस्ती पूर्वम, कोणत्याही कामापूर्वी गणपतीची आपण पूजा करतो, जी वाडीच्या दत्त महाराजांच्या पूजेपूर्वी गणपती म्हणून महाराजांची पूजा करतात. तर अशा ह्या दत्त संप्रदायाच्या मूळ आद्य स्थानाशी अतिशय आपण सर्वांनी त्याचं पुनरुद्धरण महाराजांच्या कृपेनं होणं गरजेचं आहे. आज हा संप्रदाय विखुरलेला आहे, स्वाभिमान हरपलेला आहे. तर आपण सर्वांनी या चिरंजीव पद प्राप्त झालेल्या नारायण स्वामी महाराजांना प्रार्थना करू की त्यांच्या संप्रदायामध्ये त्यांनी आमच्याकडून उपासना करून घेऊन आम्हाला त्यांनी स्वतःचं कृपाछत्र देऊन पूर्णपणे त्यांनी ज्याप्रमाणे ह्या ग्रंथाचं फल देताना सांगितलेलं आहे. तर चिदंबर स्वामींच्या पदी पण आपण सर्व साधकांच्या वतीने विनंती करू की आम्हाला सर्व संप्रदायाचं सर्वांचं त्यांनी मंगल करावं आणि सर्वांना आपल्या पदाची प्राप्ती, सात्विकता आणि गुरुभक्ती प्राप्त व्हावी अशी आम्ही विनंती करतो. आणि श्री विद्या शक्तिपात महायोग आश्रमाच्या वतीनं स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्वकाळाला स्वामी महाराजांना अखंड वारंवार अनंत साष्टांग नमस्कार करतो आणि स्वामी महाराजांच्या पदी आपल्या वृत्ती, चित्त, देह आणि सर्वस्व अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य नारायण स्वामी महाराज की जय. परब्रह्म महाशिवावतार चिदंबर स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. योगीराज गौणी महाराज की जय. गुरुदेव दत्त.